विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सहकारी, यापूर्वी विधिमंडळामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं असे सर्व सन्मान्य माजी आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते, सन्मान्य व्यासपीठ, फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख, माजी खासदार, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, महिलांचे प्रतिनिधी, तळागाळामध्ये पक्षाचं काम करणारे आपण सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, पक्षाच्या राजकीय प्रवासात तुम्ही आम्ही सर्वजण आज भावनाशील आहोत की आज आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे आज आपल्यामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व स्वर्गीय दादा नाहीत. आयुष्यभरातला असा एक क्षण नाही दादा गेल्यापासून की आपल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दादांची आठवण झाली नसेल. पण त्यांच्याप्रती सुरुवातीलाच विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतानाच त्याच निर्धाराने उद्याची भविष्यातली वाटचाल, जो विचार दादांनी प्रगल्भपणाने आपल्याला सर्वांना दिला, त्या विचाराच्या माध्यमातून वाटचाल करण्याचा संकल्प आपण करूया. आणि विनम्रपणाची त्यांना भावपूर्ण दादाने या ठिकाणी समर्पित करत असतानाच तुमची आठवण कायम मनामध्ये ठेवत तीच आमची उद्याची ऊर्जा असं मानत तुम्ही आखून दिलेल्या मार्गावर आम्ही काम करण्याचा सतत त्यांचा प्रयत्न करू, असंच अभिवचन स्वर्गीय दादांना सुरुवातीला तर आपल्या सारांच्या वतीने या ठिकाणी देतो. 10 जून 1999 साली याच ऐतिहासिक असलेल्या शरणमरकन हॉलमध्ये देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेचं राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेचं राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमान या साऱ्याच गोष्टीचा विचार त्या कालावधीमध्ये केला गेला असेल. षण्मुखानंद हॉल ते शिवाजी पार्कचं मैदान, शिवाजी पार्कचं मैदान ते षण्मुखानंद हॉल, अशी 99 सालामध्ये झालेली सुरुवात आपण सर्वांनी म्हणून इथे अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत की त्यांनी हा कालखंड अनुभवलेला आहे, प्रत्यक्षात तो पाहिलेला आहे. क्षणाक्षणाची त्याची आठवण आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. त्या कालावधीमध्ये पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असतानाच तो प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला. त्यामध्ये दादांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती राहिला. आज प्रफुल्लभाई राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष 1 क्रमांकाच्या वरती आहे याची राजकीय जाणीव आम्हाला सर्वांनाच आहे. पण 2004 हे साल ज्यावेळेला उजाडलं त्याला या राज्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा क्रमांक 1चा पक्ष कुठला तर तुमचा आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याची आठवण या निमित्ताने मी करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या बहिणीचे नेते असतील, अजितदादांच्या कार्यशैली, कमालीची त्यांची विलक्षण काम करण्याची पद्धती, लोकसंवाद, झपाटल्यासारखं काम करण्याच्या दृष्टिकोनातून तांड्यापासून बांध्यापर्यंत त्यांनी केलेला संबंध प्रचार या माध्यमातून 2004 सालामध्ये या राज्यातला क्रमांक 1चा पक्ष म्हणून आपण स्थान मिळवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झालो. त्यावेळेला काँग्रेस पक्ष आणि आपण सगळे एकत्रित निवडणुका लढवत होतो. त्याच वेळेला देशामध्ये युपीए सत्तेवरती आली. आपणही सारे मंडळी त्याला सत्तेवरती आलात. आदरणीय साहेब सुद्धा देशाचे कृषी मंत्री झाले. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची, महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दादांनी ज्या समर्थ पद्धतीने त्या ठिकाणी स्वीकारली, त्याच्यामुळेच मला आठवतं 2004 सालामध्ये पहिली निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित लढवली. त्यावेळेला सुद्धा भुजबळ साहेब आपल्याला आठवत असेल
प्रफुल्लभाई, आपण हा दिलीपराव आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक एक जागा मिळवताना जे झालेले कष्ट आम्ही सर्वांनी मिळून अनुभवतो आहोत. जागा मिळवताना म्हणजे निवडून जाताना नव्हे, काँग्रेस पक्षाकडून जागा सोडून घेण्यासाठी. हा इतिहास मी या ठिकाणी एवढ्यासाठी सांगतो आहे की नवी पिढी ज्याला राजकारणामध्ये येते त्याला दादांचं योगदान या पक्षाच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीचं राहिलं, प्रदीर्घ राहिलंच, कणखरपणाचं राहिलं, आत्मविश्वासाचं राहिलं. प्रसंगी काँग्रेस पक्षाची सुद्धा कटुता घेण्याचं धारिष्ट्य त्या कालावधीमध्ये कोण दाखवत नव्हतं. पण दादांच्या स्पष्ट वक्तेपणाने काही काही जागा काँग्रेस पक्षाकडून सोडून घेण्यामध्ये त्यावेळेला सुद्धा आपण सगळे मंडळी वाटाघाटीमध्ये असाल, आपल्याला त्यावेळेला निश्चितपणे यश मिळालं. आपल्याला ती वाटचाल आपण करत आलो. त्याच्यातून एक पक्ष एका विशिष्ट सर्वदूर क्षेत्रामध्ये पक्षांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्या निमित्ताने काम केलं. त्याच्यातून अनेक अनेक बाबी आपल्या सर्वांच्या समोर आल्या. अनेक वेळेला त्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणवलं गेलं की पश्चिम महाराष्ट्राच्या 3.5 जिल्ह्यापुरता सीमित असलेला पक्ष आहे.